पंढरपूर नगरपालिका अजून किती तरुणांचे बळी घेणार? 1 2 3 4 तरुणांचे जीव याच स्विमिंग टँकमध्ये गेले आहेत, तरी नगरपालिकेला जाग येईना। नुसत्या ठेकेदाराला जगवण्यासाठी राजकीय नेते पंढरपुरातील तरुणांचे बळी घेत असल्याचं दिसून येत आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील स्विमिंग टँकमध्ये राजस्थानचे 2 कामगार तरुण पोहण्यासाठी आले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। त्याचे नाव नरपत सिंग, वय 21, राहणार असलाई, जिल्हा जोधपूर। मात्र ही बाब त्याच्या मित्राच्या लक्षात आल्यानंतर त्याने संबंधित जलतरण तलावाच्या व्यवस्थापकाला सांगितले असता तिथे आवश्यक असणारी लाईफ गार्ड तसेच इतर अत्यावश्यक सेवा नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे बुडालेल्या संबंधित तरुणाला बाहेरील लोकांची मदत घेऊन बाहेर काढावे लागले। वास्तविक याआधी 3 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर मागील 2 वर्षापूर्वी देखील याच तलावामध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता। त्यावेळी देखील या स्विमिंग टँकचा ठेका आजच्या ठेकेदाराकडेच होता। वास्तविक या ठेकेदाराची राजकीय पार्श्वभूमी असल्याने नगरपालिकेचे संबंधित नेते मंडळी यांनाच ठेका देत असल्याचं दिसून येत आहे। 1 मार्च 2024 रोजी देखील यशराज माने या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता। त्यावेळी देखील इथे लाईफ गार्ड किंवा इतर सेवा सुविधा उपलब्ध नव्हत्या। त्यावेळी देखील गुन्हा दाखल झाला, मात्र कोणतीही कारवाई झाली नव्हती। त्यामुळे या ठेकेदाराला दुसऱ्याच्या जीवनाचे काहीच घेणे देणे नसल्याचं दिसून येत आहे। आता जर कोणतीही कारवाई झाली नाही तर शहरातील 2 संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असल्यास देखील बोललं जात आहे।